राज्यामध्ये काल शपथविधी सोहळा पार पडला। नवीन सरकार मिळालेलं आहे महाराष्ट्राला। मात्र या नवीन सरकार आहे जे राज्यामध्ये आलेलं आहे ते सामान्य नागरिकांच्या मागण्या मान्य करतील का किंवा महाराष्ट्राचा विकास करतील का, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आज आपण अशाच सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की त्यांच्या मागण्या काय आहेत, महाराष्ट्राचा विकास महायुती सरकार पुन्हा करणार का। त्यामुळे आपण पाहूयात आता की सामान्य नागरिकांना काय वाटतंय। शिंदे एक नंबरचा माणूस आहे। शिंदे आणि हा पण बरा आहे मुख्यमंत्री पद शिंदेने नाही दिलं आता यांना, नाही दिलं त्याची मेजॉरिटी होती याची, फडणवीसची मेजॉरिटी होती। पण चांगले दोघे चांगले, त्यांनी जनतेचं काय वाईट केलं नाही, चांगले केलं। शिंदे एक नंबर नाही, काँग्रेस बदमाश आहे। काँग्रेसचं नाव पण काढून काँग्रेसनं काही नाही केलं, काही सुद्धा केलं, जनतेला लुटायच धंदाच केले। आतापर्यंत काय केलं मला दाखवा बघू। काँग्रेसची सत्ता होते का नाही, एक मला दाखवा काय याने केलं। आणि आता सत्तेसाठी झगडतात। तो संजय राऊत असं चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट। हे फडणवीस पण चांगला आहे, पण शिंदे जास्त म्हणजे विकास म्हणजे तो करतोच, तो करतो म्हणजे करतो। आता आम्हाला सांगा, पाठीमाग शिंदेचं गव्हर्नमेंट होतं, आम्हाला सांगतात पीक विम्याचे पैसे तुम्हाला दिले, कुणाला दिले, आपण तिथेपर्यंत पोचू शकतो का, नाही पोचू शकतो, नाही आम्हाला दिले, नाही नाही। हा आता गेल्या वर्षी मागणी काय, लोकांचा विकास करायचा मागणी, विकास आपले रस्ते वगैरे हे, अजून काय सार्वजनिक कामं हे केली तर चांगलं। महागाई आहे जरा जास्त आहे, कमी केली तर ठीक होईल। आधीच्या सरकारपेक्षा हे सरकार योग्य वाटतंय। हे सरकार चांगलं आहे, चांगलं आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, कसं नेतृत्व असणार त्यांचं? हे तर चांगलं आहे, त्यांनी केलेलं आहे पहिलं काम, पहिलं 5 वर्ष केलेलं आहे आणि ते तेवढं चांगलं काम केले, आताही चांगलं करतील अशी अपेक्षा। लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं, चालू राहील की बंद पडेल? ते चालू राहील, चालू राहायलाच पाहिजे, ते चालू राहायलाच पाहिजे। ते ज्यात आलंय काल, काय अपेक्षा आहेत, कसं वाटतंय, चांगलं काय मागण्या काय असतील तुमच्या? मागण्या काय आहेत, माझ्या मागण्या काय आहेत, सामान्य नागरिकांच्या आणि या सगळ्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे, आणि ते सोडवत आहेत। काँग्रेसचं सरकार दळबद्री सरकार, एकदम दळबद्री। यात नाल्याचं नाल्याक असेल तर राहुल परिवार आहे, परिवारचं हे चालू आहे। पैसे खायचे फक्त काम केलं, आता हे पण पैसे खात असतील पण एवढे नाही। विकास होतो, सगळ्यांची कामं होत आहेत, विकास होतो, आणि गरिबांना काम होतं। त्याच्यात याला पण डेव्हलपमेंट खूप केलेलं आहे, खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे। त्या लोकांनी खाली डेव्हलपमेंटच्या नावाखाली पैसा कमवला, गरीब काय म्हणतात त्याला, हे घालवायचं, गरिबी घालवायचं, हे नुकसान नारा केला त्यांनी, घालवली काहीच नाही, उलट वाढवली। सरकार आलंय राज्यामध्ये, नवीन अपेक्षा काय आहे? सरकारने फक्त आपल्या गोरगरिबांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, तर काही गोष्टी मान्य कराव्यात, असं बस, बाकी काही नाही। आधीच्या सरकारपेक्षा हे सरकार कसं वाटतं? सरकार बरं आहे, आधीपेक्षा तर बरं वाटतं। तर अपेक्षा पूर्ण कराव्यात, गोरगरिबांच्या समस्या सोडवाव्यात, महागाई जरा कमी करावी, बाकी काही नाही। योजना तर असाव्यात, पण फक्त काय सामान्य लोकांसाठी जरा काहीतरी योजना चांगल्या कराव्यात, बस, बाकी काही नाही। मला हे अपेक्षा होती की हे सरकार नको आलं पाहिजे, बदल झाला पाहिजे। आता इतके वर्ष त्यांनी केलं ना काम, आता बदल झाला पाहिजे, तो झाला नाही। आता काय त्याच्यामध्ये काय काळाकांडी आहे काय माहिती, बदल घोटाळा आहे असं वाटतं ना, घोटाळा म्हणजे। आता हे जुने जाणते एवढे कसलेले राजकारण आहे, त्यांचे 30 आणि 25 सीटा येतात म्हणजे काय म्हणायचं, म्हणून वाटतं घोटाळा असणारच। कसं त्यांच्यावर अवलंबून आहे, आता त्यांनी काय करतील सुद्धा, कारण आता बहिणींना, लाडक्या बहिणींना दिले पैसे, वाटले सगळ्यांना, त्यांनी मदत दिली, आता तो विकास पण करतील ना, भावांना दिले कुठे काय माहिती नाही। महागाई कमी झाली पाहिजे, हे वाढते रेट धान्याचे म्हणा, याचे म्हणा, अत्यावश्यक वस्तू आहेत ना, त्याचे किमती जरा कमी झाले,
तर आता आपण पाहिलं असेल की नवीन सरकार महाराष्ट्राला मिळालेलं आहे, मात्र जनतेचं म्हणणं आहे का विकास जो पाहिजे तो झाला नाही तर आम्ही काय करायचं किंवा आम्हाला विकास हवाय महाराष्ट्राचा आणि हे सरकार करेल की नाही हे येत्या काही 4-5 दिवसातच समजणार आहे. मात्र काहींनी असं देखील म्हटलेलं आहे की काँग्रेसने काहीही केलं नाहीये, आतापर्यंत काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केला, त्यामुळे आता या नवीन सरकारकडनं आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास देखील या सामान्य नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता काही दिवसातच आपल्याला समजणार आहे का हे सरकार खरोखर सामान्य नागरिकांच्या महाराष्ट्राचा विकास करेल का, मागण्या मान्य करेल का. तोपर्यंत आपण वाटच पाहूयात. मी आकांक्षी देशमुख, नवी मुंबई.